नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोटनिक ब्लाऊजचा इथं गळा डिझाईनचा करणार आहे. इथं मी आता ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि पूर्ण आता मी इथं माप टाकून घेणार आहे. आता इथं मी उंची घेतलेली आहे. आता इथं मी उंची घेतलेली आहे 16 उंची घेणार आहे. 16 15.5ची उंची आहे. त्याच्यात मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेलं आहे आणि इथं फिटिंग आहे 10.5ची. त्याच्यातसुद्धा मी एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेलं आहे. वरच्या साईडनं घेतलेलं आहे मी. वरच्या साईडनं घेतलेलं आहे. ब्लाऊज फिटिंग जशी असेल तसं बदलतं माप. आता इथं मी खालच्या साईडनं घेतलेला आहे मोंडा 8.5. मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 8.5चा. आणि आता आपण याला पूर्ण असं गोल करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित आपण आता हे सगळं गोल करून घ्यायचं. उंची जादा असेल म्हणजे उंची जादा असली का वरचं बी गळ्याचं जादाच घ्यायचं. मग पाठीमागच्या साईडनं ब्लाऊज असा पॅक होत नाही. आपण खांद्याला मोजून बघायचं. जसा ब्लाऊज आहे का व्यवस्थित मोजून बघायचं खांद्याला, मग गळा कसा पॅक होत नाही पाठीमागून. आता हे पूर्ण मी आता कट करून इथं घेतलेलं आहे. आता आपण इथं वरच्या साईडनं माप घेणार आहे. आता मी वर म्हणजे गळ्या घेणार आहे. पाठीमागचा गळा गळा घेणार आहे 4.5. गळाची 4.5 घेतलेले आणि अशी उंची घेणार आहे मी. हे व्यवस्थित मी आता उंची घेणार आहे याची 5. आपण 5ची इथं उंची घ्यायची आणि पूर्ण असं आपण चौकोनी डब्बा करून म्हणजे चौकोनी असा करून घेतलेला आहे. आणि वरच्या साईडनं मी इथं 4.5च घेतलेलं आहे. वरच्या साईडनं मी 4.5च घेतलेले. आणि आता आपण हे मी तुम्हाला डबल एकदा असं मोजून दाखवते. वरच्या साईडनं 4.5 आणि इथं घेतलेले 5 आणि आता इथं घ्यायचं 1.5. आपण आता इथं 1.5 घेणार आहे आणि याला पूर्ण असा गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. हे एकदम व्यवस्थित आता इथं मी आकार देऊन घेतलेला आहे. आता याचा आपण आकार दिलेला आहे. आता आपण इथं गळ्याचं सुद्धा मी इथं माप घेतलेलं आहे. तुम्हाला आता मी मोजून दाखवते. आता इथं गळ्याच्या खाली मी घेतलेलं आहे 2 इंच आणि त्याच्या 2 इंच सोडून गळा घेतलेला आहे मी 3 इंच असा आडवा. आणि आता इथं घेतलेलं आहे मी 4.5. वरती पण 4.5 घेतलेले, खाली पण 4.5च घेतलेले. हा गळा छोटाच आहे. आता मी पूर्ण आता हे कट करून इथं घेणार आहे. एकदम व्यवस्थित आपण आता हे सगळं कट करून घेणार आहे. हे आता पूर्ण मी असं कट करून घ्यायचं आपण. हे आता माझं पूर्ण इथं कट झालेलं आहे. आता अस्तर पण आपण इथं कट नाही करणार, तसं मी माप टाकून ठेवलेलं आहे. आता इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज पीस मी सोयीचाच ठेवलेला आहे आणि मध्यभाग त्याच्यावर आपण माप टाकून घेतलेलं आहे. वरती मी अस्तर मांडलेलं आहे आणि आता त्याच्याच मापाचं मी असं एक कॅनव्हस घेतलेलं आहे. हे एकदम व्यवस्थित मी कॅनव्हस घेतलेला. आपला गळा जेवढा आहे पूर्ण असं त्याच्यावर मांडून घ्यायचं आणि व्यवस्थित आपण पीस करून घ्यायचा. आता आपण याला अशी शिलाई इथं मारून मी मध्यभागी शिलाई देऊन घेतलेली, कारण मग असं सरकतं. आता हे आपण पूर्ण आता याला असं शिलाई मारून घेणार आहे. एकदम व्यवस्थित आपण याला शिलाई आता मारून घेतलेली. आता आपण हा कट करून घेणार आहे. हे आधी मध्ये मी कट केलेले आणि पूर्ण साईडनं सुद्धा मग आपण कट करून घ्यायचं. हे एकदम व्यवस्थित मी आता इथं कट करून घेतलेलं आहे आणि थोडं कात्रीनं सुद्धा असं कट करायचं. व्यवस्थित मग आकार येऊन जातो. हे आता इथं मी पूर्ण पलटी देऊन घेतलेलं आहे. बघा किती व्यवस्थित आता इथं आपलं सगळं पलटी देऊन झालेलं आहे. आता याच्यावरून मी अशी दाब शिलाई पूर्ण देऊन घेणार आहे. एकदम व्यवस्थित मी आता याची दाब शिलाई देऊन घ्यायची. हे पूर्ण आता इथं माझी दाब शिलाई झालेली आहे. आपण आता हे कॅनव्हस फाडून टाकणार आहे, कारण हा नेटचा ब्लाऊज आहे त्याच्यामधून हे दिसतं. त्याच्यामुळे मी पूर्ण कॅनव्हस असं काढून घेतलेलं आहे. आता आपण याची पूर्ण अशी शिलाई मारून घेणार आहे. पूर्ण हे एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपण आता याची शिलाई मारून घेतलेली. आता इथं मी पट्टी घेतलेली, वरच्या साईडनं असं पलटी दिलेली आणि दाब शिलाई मारून घेतलेली. आता इथं मी लेस घेतलेली आणि लेस एकदम मी व्यवस्थित आता इथं लावून घेणार आहे.
लेससुद्धा माझी इथं लावायची झालेली आहे. आणि एकदम आता आपण ही एकावर एक असं ठेवणार आहे. आणि आपण गळासुद्धा व्यवस्थित आहे का, शोल्डरसुद्धा आणि जे आता झालं ते कट करून घ्यायचं. आणि इकडल्या साईडनंसुद्धा आपण कट करून घेणार आहे. आता आपण खालच्या साईडनं आता पट्टी लावून घेणार आहे. इथं मी एक पट्टी घेतलेली आहे, त्याला आता एका साईडनं मी अशी शिलाई मारून घेणार आहे थोडंसं दुमतून. हे पहा, आता इथं मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि याला असं पट्टी लावून देणार आहे. आणि हे पहा, एकदम व्यवस्थित आता इथं आपली तयार झालेली. मी आता याला टक्स असे मारून घेणार आहे. हे पहा, पूर्ण दोन्ही साईडनंसुद्धा मी टक्स इथं मारून घेतलेलं आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित आपली डिझाईन तयार झालेली आहे.